आपल्या सर्वांनाच कामासाठी कंपनी, ऑफिस, संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, शाळा, कॉलेज इत्यादी ठिकाणी कामासाठी जावे लागते. या प्रत्येक ठिकाणी कामाची आणि काम करण्याची सिस्टीम वेगवेगळी असते की नाही. कर्मचारी म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला जबाबदार, शिस्तबद्ध, वेळ पाळणारे आणि सर्वांच्याच टीमसोबत काम करावे लागते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वभावाचे कर्मचारी आणि बॉस असतात की नाही. आपल्याला सुरुवातीपासूनच त्या कंपनीमध्ये, कॉलेजमध्ये किंवा वर्किंग ठिकाणी सर्व काही येईल असे काही नाही. संयम आणि सतत शिकत राहून हळूहळू आपल्याला गोष्टी तिथल्या समजू लागतील व जमू लागतील. काम करण्यासाठी सहकार्याकडून व वरिष्ठांकडून अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. आपण शिकत राहणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तेव्हा आता आपल्या जीवनाचा वर्किंग हा एक भागच बनला आहे. त्यातूनच आपल्याला आपल्या कार्यामध्ये बदल पण करावे लागतील. आपल्यामधील कौशल्याचा सतत विकास करत राहून आणि सतत शिकत राहून ही एक सतत चालणारी प्रक्रिया प्रत्येक वर्किंगच्या ठिकाणी असते. कर्मचारी म्हणून मूल्ये, श्रद्धा, वर्तन, संवाद कसे साधतो, निर्णय आपण कोणता घेतो योग्य वेळी, तसेच त्या संस्थेत कर्मचाऱ्यांना आपलेपणाची भावना पण निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याला, मग तो शिपाईपासून बॉसपर्यंत, ओळख आणि कौतुक हे प्रेरणा देऊन जाते की नाही. त्यांच्या कामाच्या योगदानाबद्दल प्रशंसा केलीच पाहिजे. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढते आणि कामाप्रती असलेला ताण पण कमी होतो. कौतुकाची भावना कर्मचाऱ्यात आपलेपणा आणि मोटिवेट उद्देश भावना निर्माण करते. त्यामुळे कर्मचारी आव्हानात्मक काळात अधिक लवचिक बनतात. याउलट जेव्हा कर्मचाऱ्यांना कमी लेखले जाते, त्यांचे कठोर परिश्रम दुर्लक्षित केले जातात, तेव्हा त्यांच्यात तणाव व निराशा निर्माण होते. कौतुक, यश कितीही लहान असले तरी ते जरूर करावे. यामुळे कर्मचाऱ्यांचे काम करण्याप्रती त्यांची भावना आणखी चांगली काम करण्यासाठी ते प्रयत्न वाढवतात. प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या प्रती प्रत्येक महिन्याला 30 किंवा 31 तारखेला एम्प्लॉई ऑफ द मंथ, हार्डवर्क एम्प्लॉई ऑफ द मंथ म्हणून बक्षीस द्यावे. त्यात काहीही असू शकते, प्रमाणपत्र, छोटी डायरी, पैसे इत्यादी, व एक छोटीशी चहा कॉफी पार्टी पण देऊ शकतो. त्या महिन्यात त्या कर्मचाऱ्याने केलेले कामगिरीचा गौरव, तोंडी प्रशंसा, कठोर परिश्रमाची पावती दिल्याने त्यांचे मनोबल लक्षणीयरित्या वाढू लागते आणि त्यांच्या कामाच्या प्रती त्यांचा ताणही नाहीसा होऊ लागतो. कौतुक आणि प्रशंसाने कर्मचाऱ्यांचे वर्क लाईफ बॅलन्स करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांना कामाव्यतिरिक्त त्यांचे छंद, हॉबी जपायला पण वेळ दिला पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यासाठी वर्षातून 2 वेळेस स्पर्धा ठेवली पाहिजे आपापल्या वर्किंग ह्याच्यामध्ये. एखाद्या कर्मचाऱ्याला पेंटिंग, स्पोर्ट, कुकिंग, आर्ट्स कशामध्ये पण इत्यादीमध्ये इंटरेस्ट असू शकतो. त्यांच्यासाठी 6 महिन्यातून एक कॉम्पिटिशन ठेवू शकतो. त्यांना बक्षीस देऊन त्यांना हॉबीसाठी मोटिवेशन पण करू शकतो. मुक्त संवाद, ओपन टॉकिंग प्रोत्साहन द्यावे लागेल आपल्यालाच कर्मचाऱ्यांना. त्यांच्या पारदर्शकतेला प्रोत्साहन, जेथे कर्मचाऱ्यांना त्यांचे विचार, समस्या काय आहेत मांडण्यास सोयीस्कर वाटेल. नियमित डिपार्टमेंट मीटिंग्स, अभिप्राय सर्वेक्षण, निरीक्षण, कर्मचाऱ्यांचे एम्प्लॉय इव्हॅल्युएशन करण्यास आणि प्रॉब्लेम आणखी वाढण्यापूर्वी त्या सोडवण्यास खूप मदत करू शकतात. त्याचप्रमाणे बॉसचे कार्यालयात अत्यंत संयमी, शांत आणि संतुलित वर्तन असायला हवे. कारण कार्यक्षेत्रात काम करताना अनेक असे प्रसंग येतात तेव्हा बॉसची चिडचिड, त्रागा होतोच. कधी कर्मचाऱ्याकडून चूक होतात तर कधी बॉसकडूनही चुका होतात. अशा वेळी पॅनिक न होता परिस्थिती संयमाने हाताळणे गरजेचे आहे. बॉसची संयमी वृत्ती हीच त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवते. त्या गोष्टीचा राग केला, ओरडले, गोंधळ घातला तर कार्यक्षेत्रातील वातावरण बिघडून जाते. त्यामुळे बॉसची संयमी वृत्ती गरजेची आहे.
तसेच कर्मचाऱ्यांनी पण आपले बॉस हे आपले वरिष्ठ तसेच अनुभवाने आपल्यापेक्षा मोठे आहेत याचे भान ठेवले पाहिजे. कार्यालयात कामकाजात जरी आपल्याकडून काही चुका झाल्या तरी त्या विनम्रपणे मान्य करायला हवे. त्यांच्याशी वाद टाळावेत. शिवाय त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्याचा संपूर्ण प्रयत्न करावा. बॉसशी सलोखा असेल तर आपल्या संस्थेचे ऑफिस कार्यालयाची प्रगती होण्यास मदत होते. कार्यालयात सहकार्यासोबत मैत्रीपूर्ण वातावरण असायला हवे. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींना मिळून टीमवर्क करून सोडवायला हवे. शिवाय काही वैयक्तिक अडचणी असतील तर एकमेकांना समजून घ्यायला हवे. कर्मचाऱ्यांनी कामाव्यतिरिक्त 5 मिनिटं थोड्याशा गप्पाही व्हायला हव्यात. म्हणजेच कामाच्या ठिकाणी हलक्या फुलका वातावरण निर्माण व्हायला हवे आणि त्यामुळे कामाचा ताणही येत नाही. प्रत्येक कार्यालयातील व्यक्तीने पंक्च्युअल वक्तशीर असले पाहिजे. नेहमी कार्यालयात वेळेवर पोहोचून दिलेल्या वेळात काम पूर्ण करायला हवे. टाईम मॅनेजमेंट करणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा चांगलीच बनत असते. तसेच सतत तक्रारी करणे टाळायला पाहिजे. अवॉइड कॉम्प्लिकेशन नेचर, त्याऐवजी समस्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सकारात्मक उपाय शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. बी पॉझिटिव्ह. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्याने नवीन गोष्टी शिकण्यात आणि जबाबदारी स्वीकारण्यास नेहमी तयार राहायला पाहिजे. आपल्या टीमवर्कमध्ये नेहमी कॉन्फिडन्सने बोलणे, ॲक्टिव्ह लिसनर असणे, टीममधील इतरांचे म्हणणे पण गांभीर्याने ऐकणे, टीमप्रती आदर बाळगणे, अभिप्राय घेणे व देणे, मैत्रीपूर्ण वर्तन, विचारांमध्ये स्पष्टता असणे, नेहमी हसमुखाने बोलायला पाहिजे. टीमवर्कमध्ये केलेल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे. प्रभावी सुसंवाद अतिशय महत्त्वाचा आहे. कर्मचाऱ्यांना नेहमी प्रेरित मोटिवेट करायला पाहिजे. हे कौशल्य स्किल पण खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर आपली संस्था यशाच्या शर्यतीत कधी मागेही पडू शकते. प्रभावी कम्युनिकेशन स्किल, मॅनर्स, समयशिस्त यामुळे संस्थेचे मॅनेजमेंट सुधारते, मनोबल वाढण्यास मदत होते. हे समस्येचे निराकार करण्यास मदत करते आणि संस्थेत आपलेपणाची भावना वाढवते. चांगले निर्णय घेण्यास मदत करते. यासाठी गुड कम्युनिकेशन आणि स्किल डेव्हलपमेंटही उपयुक्त आहे. कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतीचे एम्प्लॉई काम करत असतात. त्यांना त्यांच्या संस्कृतीच्या सणानुसार शुभेच्छा व 4 दिवसाची रजा पण मिळायला हवी. संस्कृतीमध्ये संस्थेचे व्हॅल्यू, श्रद्धा, वर्तन आणि पद्धतीचा समावेश असायला पाहिजे. त्यांच्याशी शुभेच्छा दिल्याने, संवाद साधल्याने एक मजबूत वातावरण कामाच्या ठिकाणी होते. संस्कृती संस्थेच्या उद्दिष्टाशी जुळते आणि कर्मचाऱ्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते. संस्थेने पण आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. आठवडा हा वर्किंग 5 दिवसाचा असायला पाहिजे. मंडे टू फ्रायडे 9 to 6 वर्किंग टाईम व फर्स्ट सॅटर्डेला नो वर्किंग डे. ओन्ली हॉबीजसाठी कर्मचाऱ्यांना ठेवला पाहिजे. सेकंड सॅटर्डे पिकनिक, थर्ड सॅटर्डे हॉलिडे आणि फोर्थ सॅटर्डे ओपन डिस्कशनला ठेवला पाहिजे. यामुळे संस्थेचे टीमवर्क आणि खुल्या संवादाला प्रोत्साहन मिळते. कर्मचाऱ्यांना मूल्यवान आणि समर्थित वाटते. त्यांचा विश्वास वाढतो आणि तणावाची पातळी पण कमी होते. त्यांच्या कलागुणाची तारीफ व त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना बक्षीसही दिले पाहिजे. मेंटेनन्स प्रोफेशनलिझम. अवॉइड फ्रेंडली बिहेवियर or a large social crowd outer office. It leads up quarrels of the distraction from work. Respect privacy. Sharing personal things emotionally with others in the office might lead to a negative image. Is confidently is not maintained. Boost improvement. Avoiding good lifestyle habits improves health and energy for work. Work-life balance. Maintenance a healthy balance between
प्रोफेशनलायझेशन अँड पर्सनल लिव्ज ऑफ अवॉर्ड बेनिफिट्स, गुड वर्क हॅबिट्स, फोकस ऑन द वर्क फ्लो मॅनेजमेंट अँड इफेक्टिव्ह वर्क हॅबिट्स या गोष्टी पण संस्थेसाठी व कर्मचाऱ्यासाठी लागू होतात. हे सर्वच ऑफिसच्या, कंपनीच्या जिथे जिथे वर्किंग चालते तिथे एम्प्लॉई एंगेजमेंट बूस्ट, ओव्हरऑल कंपनी मॉरल म्हणजे कर्मचाऱ्यांनी पण कंपनीप्रती आपल्या वर्किंगच्या ह्याच्याप्रती कसं वागलं पाहिजे आणि कंपन्यांनी पण आपल्या कर्मचाऱ्यापाशी कसे वागले पाहिजे ह्याचा एक छोटासा प्रयत्न मी माझ्या विचारातून व्यक्त केला आहे. हे सर्व माझे वैयक्तिक मत आहे. तरी तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा कसा वाटला लेख आणि कसे वाटले माझे विचार. नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.